आता मी एक असाइनमेंटचे क्वेश्चन डिस्प्ले केले आहेत. आपण सर्वांना दिसतात का सगळे? येस सर. येस सर. आता येतोय आवाज क्लिअर माझा? हो सर. येस सर. ओके. येस सर. बघा आता टोटल मी क्वेश्चन्स या ठिकाणी ऍड केले असे 26 आहेत. ओके. तर हे 26 क्वेश्चन म्हणजे एकाच टाईप वरती नाही, टोटल 6 ते 7 टाईप आपल्याला लाईन चॅप्टर मध्ये बघायला मिळतील. तर आता 2 टाईप आपले झालेले आहेत, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये काय क्वेश्चन नंबर 1 दिलेले आहे, फिगर डी, कम्प्लीट द पोझिशन ऑफ लाईन सी डी परपेंडिक्युलर डी. आता ही परपेंडिक्युलरचा प्रॉब्लेम आपल्याला झालेलाच नाहीये. ओके. क्वेश्चन 2 मात्र आपल्याला झालेला आहे. ओके. हा ग्रेड अँड बेरिंगचा प्रॉब्लेम आहे, तो आपल्याला झालेला आहे. म्हणजे ऍटलिस्ट टाईप झालेला आहे. एक्झाम्पल जरी नसलं झालं तर आपल्याला हा टाईप झालेला आहे, तरी तुम्ही त्याच्यावरती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकता. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 3, याच्यामध्ये पण आज आपण जे डिस्कस केलं बघा ग्रेड अँड बेरिंगचं. हॅलो, आज आपण एक्झाम्पल हे मला वाटतं होमवर्कसाठी दिलं का? हॅलो. हा. येस सर. तर त्याच्यामध्ये प्रिंटेड फिगर दिली जाईल. म्हणजे काय देणार माहिती आहे का? प्रिंटेड फिगर म्हणजे काय असणार आहे, एक्स वाय लाईन तुम्हाला प्रिंटेड दिली जाईल. आय विल शो हाऊ प्रॉब्लेम विल बी गिवन. व्हाईट बोर्ड, they will give like this. अशी एक्स वाय लाईन तुम्हाला प्रिंटेड देणार. आय विल मेन्शन हिअर एक्स अँड वाय. ओके. आणि इनिशियल पॉइंट विल बी गिवन. Okay, and they will give the name RF, RH. ओके. इथं पॉइंटला नाव दिलं जाईल. RF, RH. ओके. फिगर असं दिलं जाईल, फिगर ए. बघा काय म्हणते प्रॉब्लेम स्टेटमेंट, रेफर द फिगर ना. ना रेफर द फिगर म्हटले यार, नाही फिगर ए, टॉफी अँड फ्रंटियर ऑफ अ लाइन RM मेजर 60 mm and 75. So they will give the initial point. Is it visible? Problem statement is visible? सर्वांना दिसते का प्रॉब्लेम स्टेटमेंट? नो सर. नो. हा. तर फिगर जे दिलेलं आहे तुम्हाला याच्या ठिकाणी फिगर ए, फिगर 1A, top view and front view of line RM measure 60 mm and 75 respectively. The line is 8 mm long. Draw the projections and indicate grade and bearing with respect to R. आता हे तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहे आणि त्याचे फिगर कुठे दिलेले आहे, जशी फिगर कुठे गेले आपण काढलेला आता. Okay. Now
जे फिगर ड्रॉ केले दिसते का तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. त्यांनी काय दिले आपलं प्रिंटेड बघा, तुम्हाला आन्सर शीट मध्येच असं प्रिंटेड दिलं जाणार, XY लाईन प्रिंटेड दिली जाणार, RF आणि RH पण प्रिंटेड दिलं जाणार परीक्षेमध्ये. जर परीक्षा ऑफलाईन झाली तर असं तुम्हाला प्रिंटेड देणार बघा, स्टेटमेंट देणार क्वेश्चन पेपरमध्ये, आणि ही प्रिंटेड फिगर आहे ती प्रिंटेड फिगर तुम्हाला आन्सर शीट मध्ये असणार आहे. तर ह्या प्रिंटेड फिगरचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू कम्प्लीट द सोल्युशन. ओके, so you can say it is an incomplete solution. Now we have to complete the solution. सगळं पूर्ण सोल्युशन कम्प्लीट करायचं या ठिकाणी ह्याचा रेफरन्स घेऊन. ओके, तर ही RF stands for front view point. H means what? Horizontal point, म्हणजे टॉप व्ह्यूचा पॉइंट. ओके, H means horizontal means what? Horizontal plane. and ही F means what? Frontal plane. ओके, तर हे तुम्हाला असं प्रिंटेड दिलं जाणार आहे. तर ह्या प्रिंटेड फिगरचा वापर करून तुम्हाला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण जी एक्झाम्पल स्टेटमेंट दिलं होतं ते सॉल्व्ह करूया आपण. काय दिलं होतं आपल्याला, एक सकाळी एक होमवर्क दिला होता बघा. किंवा आपण आता असं Complete the projection of line RS हां if its true length is 80 mm, हां its FVL is 50 mm, ट्रू लेंथ इज 80 mm, FVL किती? 50 mm, FVL इज इक्वल टू 50 mm, TVL 60 mm. TVL 60 mm. Find grade with respect to R and bearing with respect to S. ग्रेड विचारलेला आहे विथ रिस्पेक्ट टू R आणि बेरिंग. ओके, विथ रिस्पेक्ट टू एस. तर हे तुम्हाला प्रिंटेड दिलं जाणार परीक्षेमध्ये. सपोज दिस इज 10 mm, दिस इज ऑल्सो 10 mm. मला वाटतं कोणीतरी ट्राय केलं एक्झाम्पल आणि व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे. मला वाटतं थोडंसं काय झालेलं आहे, जी डिस्टन्स दे आपण घेतलं XY पासून 20 mm घेतलं तर किती घेतलं होतं प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये? आरचं लोकेशन किती होते, RF आणि RH किती होते? दिलं नाही सर, दिलं नाही ते मी अंदाजे घेतलेलं 50 mm घेतलेलं. हा नाही, ते काय करा 10 mm घ्या. ओके, काय करायचं, RF पॉईंट हा 10 वरती घ्यायचा आणि RH पॉईंट 10 वरती घ्यायचा. ठीक आहे, आणि नंतर मग काय Okay. करायचं, FVL डिस्टन्स 50 मार्क करायचं फ्रंट व्ह्यू मध्ये. आय विल ड्रॉ FVL डिस्टन्स. सर तरी पण तसंच येणार ना, आपण लोकस पासूनच मोजतो ना डिस्टन्स. हो ना, XY पासून आपण 20 वरती घ्यायच्या ऐवजी R पॉईंटला काय करायचं, 10 वरती मार्क करायचं. बघा आता मी काय करतोय बघा, हे जे डिस्टन्स आहे ते मी घेतलं फ्रंट व्ह्यू 50 mm. ओके, त्याच्यानंतर टॉप व्ह्यू किती दिलेलं आहे, 60 mm दिलेलं आहे. ओके, असं दिलेलं आहे. तर आपल्याला जर ट्रू लेन्स मिळवायचे असतील फ्रंट व्ह्यू मध्ये टॉप व्ह्यू मध्ये तर काय करणार, जी FVL आहे, जी FVL दिलेला आहे, दिस इज FVL इज इक्वल टू 50 mm. त्याच्या एंड पॉइंटला काय करणार, टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करणार. बरोबर, त्याच्यानंतर जो TVL आहे, TVL चा जो काय एंड पॉइंट आहे, TVL इज इक्वल टू 60 mm. ओके, तर TVL चा एंड पॉइंटला तुम्ही वरती प्रोजेक्ट करणार, सो दॅट यू विल गेट द ट्रू लेंथ इन द फ्रंट व्ह्यू. असंच ना, Yes, sir. बरोबर आहे का? हॉरिझॉन्टल FVL पासून टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ मिळणार आणि हॉरिझॉन्टल TVL पासून फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ मिळणार. हे बरोबर आहे सगळ्यांना मान्य आहे? Yes, sir. ओके, मग आता त्याने आपल्याला ट्रू डिस्टन्स दिलेलं आहे ना,
व्हॉट इज ट्रू डिस्टन्स हियर 8 mm. मग मी काय करणार RF पासून कंपास 8 mm डिस्टन्स कंपास मध्ये घेणार आणि RF ॲज अ सेंटर आणि हा जो प्रोजेक्टर मारलेला त्याला कट करणार. ओके, सिमिलरली RH वर कंपास ठेवणार, इकडे कट करणार. सो दिस इज, you can say RF1, okay, and this is RH1, okay. Now join this RF2, RF1, okay, then RH2, RH1, okay. Now draw the true locus lines. Okay, mention here locus of RF in front view, locus of RH in top view. ओके, आता इथं तुम्हाला ट्रू लेंथ मिळाले, तर ट्रू लेंथ मार्किंग करून घेऊया. जस्ट मेन्शन ट्रू लेंथ. दिस इज ऑल्सो ट्रू लेंथ. ओके, हां आता मिळवायचं FEL आणि TVL मिळवायचं आहे की नाही. जी FEL हॉरिझॉन्टल त्याला फक्त इन्क्लाइन करायचं. काय करणार, कंपास RF वर ठेवणार आणि रोटेट करणार. मला वाटतं काय काय म्हणजे इथं कट होत नाही ना असं का आर्क मारल्यानंतर, बरोबर आहे का? हा सर. हा, मग तिथं तुम्ही काय करा माहितीये का, काय करताय, ट्रू डिस्टन्स कमी करताय का हे करताय कमी, लोकस पॉइंट कमी करताय? सर ते लोकस पॉइंट 10 mm ते घेऊन बघते. हा, लोकस 10 mm घेऊन बघा. लोकस डिस्टन्स जे आहे ना वरती 10 mm, बिलो 10 mm मेन्शन करून बघा. नाउ दिस आर्क इज कटिंग locus of RF in front view. Okay. Okay. This is the point RF. Okay. Join this now. Okay, मग ही झाली FEL. Okay, now get TVL get TVL, top view length, project downward. This is the point RH. Okay, join. This is TVL. हॅलो सर, नाही होत कट. होत नाही कट? 10 mm घेऊन कट होत नाही का? नाही होत. काय करता येईल मग? व्हॉट यू कॅन डू? TL कमी करायचं. हाँ, TrueLength. ट्रू लेंथ कमी करा वाटल्यास, ठीक है. You take true length 70 mm better instead of 80. All of you make Okay, one sir. correction in the statement. True length you take 70 mm. ये जी ट्रू लेंथची व्हॅल्यू 80 घेण्याच्या ऐवजी काय करा 70 घेऊन टाका.
So don't take 80 mm. Okay, now you can measure y distance, x distance, and find out the grade. ओके, आता एक्स डिस्टन्स कुठे असणार आहे बघा, आर एफ पॉइंट पासून इथं पण एक्स डिस्टन्स. व्हॉट इज एक्स चेक करा, मेजर करा. देन अप टू आर एफ 1 यू मेजर वाय डिस्टन्स. से वाय, दिस इज एक्स. ओके, मेंशन नाउ. ग्रेड इज इक्वल टू y by x into 100 into 100. Okay, now put the value of y is equal to, y ची व्हॅल्यू मेजर करायची, x ची व्हॅल्यू मेजर करायची, त्याला मल्टिप्लाय 100 करा. दॅट इज द ग्रेड, percentage grade. Okay, bearing. So for bearing, what we will do, make the principal directions. North, south, east, west. North, south, east, west. Okay, now whatever the bearing angle you can measure with respect to r point or what. Yes, I see. इथे yes, हां काय ते गलती झाली वाटतं आपली. इथे येस पाहिजे की आर एफ कसं काय आलं इथं. तर तुम्ही ते असाइनमेंट मधलं सांगत होते. हो ना, ठीक आहे ना, पण जर स्टार्टिंग पॉईंट आर असेल तर एंड पॉईंट येस असणार की. येस सर. You should point out me now. This is SF. This is SF. This is SF1. Okay. आर एफ डॅश येणार सर तिथं कुठं पॉइंटला. नाही, SF1 आलं ना, ते फ्रंट व्यू आहे ना तो SF1. ते नाही सर, खाली एक्स ते तिथं. हा तिथं हा. आर आर एफ डॅश. लोकस आपले पहिले मधले हा, इथं ना. आर एच आणि आर एफ केलंय ना तिथं. ओके ओके ओके, एक मिनिट हा, थांबा. पहिला इथं हे करेक्शन करतो. हिअर इज द पॉइंट. This is SH1. This is SH. SH. Okay. Locus of ESF. काय झालं आता. Okay, over. Now bearing you can measure south to east.
सो व्हॉट एव्हर द अँगल मेड बाय द टॉप व्ह्यू ऑफ द लाईन विथ द प्रिन्सिपल डायरेक्शन्स. हे TBL आहे, तर ह्या TBL प्रिन्सिपल डायरेक्शन बरोबर झालेला अँगल म्हणजे साऊथ टू ईस्ट जो काय अँगल असेल दॅट इज द बेरिंग अँगल. ओके, यू कॅन राईट हिअर बेरिंग इज इक्वल टू साऊथ डॅश 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 ईस्ट. अंडरस्टूड? 43. किती येतोय? 43. व्हॉट इज वाय व्हॅल्यू? Y value 35. 35. X value 60. 60 into 100. ब्रॅकेट टाकून मल्टिप्लाय करायचं बघ, नेहमी लक्षात ठेवा. 30/60 ला ब्रॅकेट टाकायचं, मल्टिप्लाय 100 करायचं. दॅट इज इक्वल टू हाऊ मच पर्सेंटेज? किती येत आहे? 35/60 पहिला डिवायडेशन करा, नंतर मल्टिप्लाय 100. 58. 58.33. 58.33 म्हणजे 58.33 म्हणजेच ॲज इट इज बिलो 5 म्हणजेच काय असणार? 58 मायनस 58%. 58%. दिस इज द ग्रेड. आणि बेरिंग Bearing 43. किती? 43. 43. साऊथ 43 ईस्ट. South 43 East. Okay. So the answer. Hello. Grade and bearing. Yes, sir. Okay, complete it. Complete the solution. हॅलो सर, Yes. बेरिंग आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एस फाइंड करायचं आहे ना? हाँ ठीक है. With respect to yes find करा. This is with respect to this is with respect to R. Okay. Now with respect to yes, you can find out bearing is equal to 43. No, sorry. North 43 west. North 43 west with respect to yes. You can show the principal directions. Hello, sir. हाँ बोला. North मग 53 west येणार ना. 53 कसं गेलो?
टॉप व्ह्यू लाईन आणि व्हर्टिकल लाईन ह्याच्यामधला अँगल म्हणजे तुमचा बेरिंग अँगल असतो ना. हिथला अँगल आणि हिथला अँगल काय चेंज असणार आहे? अल्टरनेट अँगल असणार ना. हे इथला जो अँगल असेल ह्या साऊथ पासून त्या बीटा अपरंट अँगल असेल या TBL मधला जो काय अँगल असणार आहे तोच अँगल इथं असणार ना. Yes, sir. Angle will not change. Only principal directions will change. 37. 37. हा सर. अँगल 37 येतोय. ग्रेड बरोबर आहे 58% आली. 37 आय थिंक. आय थिंक इट इज कमिंग 37 बरोबर आहे. 36 37. आलाय. हां 43 आलाय माझं. चेक करा तुमचं कुठं चुकलं असेल. ट्रू लेंथ तुम्ही पकडली बघा. ट्रू लेंथ बरोबर 43 येते. हा, अपरंट sir, बरोबर true. 37 येते. हा सर, ट्रू लेंथ पकडली. ट्रू लेंथ नाही पकडायची. नेहमी TVL ची एंड पॉईंट पकडायचं. ज्यावेळेस तुम्ही बेरिंग मोजताना तर TVL चं एंड पॉईंट पकडायचं. So make the correction. Those are not copied as it is. Here is the 36 or 37. 36. ठीक है 37 36 okay. West. Okay, got it. Yes, sir. होमवर्क दिलेला जो एक्झाम्पल होतं दुसऱ्या आपण जे घेतलेलं, कॅन यू सॉल्व इट? Yes, sir. Please start. We'll complete homework here itself. What is given? So who will read the example given? Complete the projection of line MN Hmm. if its grade is minus 50% with respect to N. Grade is minus 50. 50. हा. Yes, sir. 50%. आणि Okay. bearing With respect to N. With respect to N. Respect to N. bearing south 50 degree west. South 50 degree West with respect to M. west with respect to M. M. True length 75 M. True length is 75. Point M is 10 mm away from H point VP. Point M or N? M. Point M, na? Point M Yes, is sir. how much? 10 mm. 10 mm away. H point VP both sides. काय विचारले काढायला मग? Determine what? Find True inclination. find theta and phi. Yes, sir.
Find theta and phi. हो कोण कसं विचार करते? Now they have given bearing south 50 west and grade is minus 50% with respect to n. माझा फक्त एकच सिंपल प्रश्न असेल, ग्रेड लाईन आणि बेरिंग लाईन ही राईटला झुकणार का लेफ्टला? लेफ्टला. लेफ्टला. व्हाय? बिकॉज बेरिंग अँगल इज गिवन साऊथ 50 वेस्ट, म्हणजे डेफिनेटली लेफ्ट साईडला ते बेरिंग लाईन येणार आहे. मग ग्रेड लाईन कुठे येणार? मग लेफ्ट लाईन आहे राईटला. हॅलो, बघा आपण प्रोजेक्शन्स कम्प्लीट कधी करू शकतो? जर फ्रंट व्ह्यूची लाईन आणि टॉप व्ह्यूची लाईन जर एकाच साईडला झुकलेल्या असतील तर तुम्ही प्रोजेक्शन्स कम्प्लीट करू शकता, अन्यथा करू शकणार नाही. कारण काही जण म्हणतील की फ्रंट व्ह्यूची जी लाईन आहे ती राईटला झुकली असेल आणि टॉप व्ह्यूची लाईन जर लेफ्टला झुकली असेल तर प्रोजेक्शन्स कम्प्लीट होऊ शकत नाहीत. ओके, तर इथं जे आहे त्यांनी बेरिंग दिली आहे साऊथ 50 वेस्ट, म्हणजे लाईन लेफ्टला झुकलेली आहे. ग्रेड लाईन हा 50% विथ रिस्पेक्ट टू एन दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही ग्रेड लाईन मायनस 50% विथ रिस्पेक्ट टू एन लेफ्टनं बी मार्क करू शकता. लेफ्टला पण झुकून ते तुम्ही ग्रेड 50% मार्क करू शकताय. बरोबर की नाही? कसं करायचं? बघा ना, प्लीज कॉन्सन्ट्रेट. समटाईम अशा टाईपचे बी क्वेश्चन्स येऊ शकतात. ड्रॉ XY लाईन. XY इनिशियल पॉइंट इज गिवन. हा, आता बघा जर बेरिंग अँगल जर लेफ्टला झुकत असेल, ओके, तर एम पॉइंट तुमचा इकडं राईटला मार्क लोकेट करू का लेफ्टला? हॅलो, राईटला ना. जर राईटला, कारण तुमची बेरिंगची लाईन ही लेफ्टला यायला लागल्या, लेफ्टला झुकायला लागल्या, त्यामुळे मला एम पॉइंट हा इकडे राईटलाच मार्क करायला लागणार आहे. सो आय विल मार्क द एम पॉइंट फर्स्ट ऑफ ऑल 10 mm above and 10 mm below. So this is M dash and M. Okay, now draw the locus lines. Okay, now with respect to point M we will measure the bearing angle. So make the principal directions. North, south, east and west. North, south, east, west. ओके, साऊथ वेस्ट. साऊथ पासून 50 मोजायचं आहे क्लॉकवाईज. साऊथ पासून काय करायचं? क्लॉकवाईज 50 मोजायचं आणि बेरिंग लाईन काढून घ्यायची. Okay, this angle is given. $50. ओके, साऊथ पासून 50 डिग्री मेजर केला अँगल आणि बेरिंग लाईन काढून घेतली. आता बेरिंग लाईन लेफ्टला झुकले त्यामुळं ग्रेड लाईन कशी असणार आहे? लेफ्टला असणार. बरोबर. आता ग्रेड किती दिले? -50% विथ रिस्पेक्ट टू एन, म्हणजे एन पॉइंट लोकेट झाल्यानंतर ग्रेड काय करणार आहे? -50 ची कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. मग जर एनच्या रिस्पेक्टिव्ह मायनस असेल तर मग एमच्या रिस्पेक्टिव्ह काय असणार हो? हॅलो, प्लस.
प्लस असणार ना, +50. सी एनच्या रिस्पेक्टिव्ह किती आहे -50, तर एमच्या रिस्पेक्टिव्ह काय असणार आहे +50 असणार. आपण काल एक एक्झाम्पल बघितलो तसं, बरोबर आहे की नाही? Yes, sir. हा. सो here you can do the express in our format. Y by x is equal to 50 by 100 minus 50 by 100. Okay, now make a division. 25 by 50 ना, बरोबर आहे का? Sir. हा. So x distance is 50, y distance 25. Draw a line. Okay, this is the -50 grade. You can mention here -50 grade. Okay, -50% grade. ओके, आता ग्रेड लाईन झाली, बेरिंग लाईन झाली. आता पुढे बघा काय जो डेटा दिलेला आहे. ट्रू लेंथ 75 दिलेले आहे. कॅन आय मार्क ऑन द ग्रेड लाईन 75 mm? Yes, sir. Yes. So from the M dash you mark it 75 distance. Okay, once you mark 75 distance, immediately draw the locus. Okay, mention here locus, or before that we mention the point. This point is n1 dash, m dash n1 dash. So this is the locus of n in front view. Okay, here you can mention locus of m in front view. Okay, here locus of m in top view. Right. आता ट्रू लेंथ 75 मार्क केली तुम्ही. आता तुम्हाला काय करायचे, अपरंट लेंथ फिक्स करायची टॉप व्ह्यू मध्ये. Yes, sir. बघा जी मागची प्रोसिजर Locus of M पर्यंत लाईन मारायची. लोकस ऑफ n1 पॉइंटला काय करणार, स्ट्रेट प्रोजेक्ट करणार आहे की नाही लोकस ऑफ m पर्यंत. तर ती ट्रू लेंथ कशी असणार बरं? ग्रेड लाईन म्हणजे ट्रू लेंथ असते ती ना, खालची खालची ट्रू लेंथ नाहीच, सॉरी, ग्रेड लाईन नाही, खाली एफ तुम्ही दॅट TL इज, लिहिलं. यस, TVL आहे ते. TVL आहे. ओके, काय करणार आता, ह्या ट्रू लेंथ पासून TVL फिक्स करणार. काय करूयात Yes. आपण, प्रोजेक्ट करूया आपण लोकस ऑफ n इन टॉप व्ह्यू पर्यंत, आणि तिथून कंपास m वर ठेवून टॉप व्ह्यू मध्ये रोटेट करणार. Okay, this is the point. En. Okay, you can show the projections arrows. Now draw the locus line. Okay, once you fix TVL, you can fix FVL. Project upward. Okay, this is n dash.
n dash. So join n dash to m dash. Okay, this is FUL. This is true length. ओके TVL फिक्स झाली, ट्रू लेंथ फिक्स झाली, FUL फिक्स आहे. आता काय करायचे, ट्रू लेंथ फिक्स करायचे. मग जे ट्रू लेंथ तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये आहे किंवा हे 75 दिलेले आहे ते कंपासून अंतर घ्यायचं आणि M पासून लोकस लाईनला कट करायचं. Okay, this is N1. This is true length. Okay, like this you can complete the solution. Now you can find out angle theta and angle phi. 27. Theta and phi. How much theta? 27. 27. And phi? And phi 35. Phi is 35. correct. I'm also getting same. I got theta as a 26 and phi as a 35. Correct. सर ते माझं थोडं 26 आणि 27. ठीक आहे ना, चालतंय. अशी एवढे सिंपल एक्झाम्पल्स तुम्हाला. आता बघा, नाव यू आर गेटिंग कमांड. फटाफट सॉल्व्ह व्हायला आन्सर्स. Hello, sir. हां बोल. Theta 27, phi 35. Correct. I also got I got 26 and 35. बरोबर आन्सर. Sir, theta 27, हां phi 35. गुड. मग प्रत्येकाचा आन्सर सेम यायला आहे, म्हणजे आता ॲक्युरसी वाढली. असं प्रत्येक एक्झाम्पल व्हायला पाहिजे. हॅलो सर, थीटा 26 बाय 26. थीटा किती आला? 26 26 आणि फाय 36. 36. ओके, चालेल, अलाउड आहे. वन और 2 डिग्रीचं व्हेरिएशन अलाउड असतं, प्लस मायनस. Hello, sir. हां Hello. Theta 26, phi 33. फाय 33 आलाय. बघा आता चेक करा व्यवस्थित. Hello, हां बोला. Theta 27 आणि phi 35. करेक्ट. थीटा 27, फाय 35. करेक्ट. हॅलो सर, बोला. theta 27, phi 35. बरोबर, एक्झॅक्ट. गुड, आन्सर्स आर मॅचिंग. Okay, here what are the varieties are expected to cover? So all the varieties are covered from my end. Okay, so many questions are given in the booklet. Do you have assignment booklet, soft copy? Yes, sir. आहे का असाइनमेंट बुकलेट? आहे का? म्हणजे असाइनमेंट क्वेश्चन म्हणत नाही मी दिलेले 26. असाइनमेंट बुकलेट. No, ओके, ठीक आहे. बघा, आज टाइम गेलं कळलं, लेक्चर कसं संपलं कळलं नाही. ठीक आहे, चांगली प्रॅक्टिस झाली आता आपली सगळ्यांची. सर एक चालू करायला हा एक चालू करायला दे. एक्स्ट्रा एक चालू करायला दे की आम्हाला. हा एक्स्ट्रा प्रॉब्लेम देतोय का तुम्हाला? हॅलो, हा सर. हा टेक डाऊन. हा एक सिमिलर एक्झाम्पल देतो तुम्हाला प्रॅक्टिससाठी. टेक डाऊन. थोडासा स्लाइड चेंज असेल, यू कॅन ट्राय. राईट डाऊन. कम्प्लीट दी प्रोजेक्शन्स ऑफ लाईन RS. Complete the projections of line RS. Are you noting? नोट करताय का? ओके. Yes, sir.
Complete sir. the projections of line RS. If its a true length is 70 mm, if its a true length is 70 mm, comma, its grade is minus 60%, its grade is minus 60% with respect to S. Its grade is minus 60% with respect to S. And it's a bearing, north 45 degree east. It's a bearing north 45 degree east with respect to S. With respect to S. Find the true inclinations of the line. 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 Full stop. Consider point R is 10 mm away from HP and VP. Point R is 10 mm away from HP and VP. I will repeat. Complete the projections of line RS if its true length is 70 mm, comma, its grade is minus 60% with respect to S, and its bearing north 45 degree east with respect to S. सर बेरिंग अँगल नंतर अजून एक Bearing north 45 degree east with respect to S. With respect to S. Full stop. Find true inclinations of the line. Find true inclinations of the line. हॅलो सर डबल सांगा ना. Find हॅलो सर. minus 60% with respect to S नंतर तुम्ही डायरेक्ट फाइंड द ट्रू इन्क्लिनेशन सांगितलं होतं, बेरिंगचं सांगितलंच नाही. सांगितलं होतं पण तुमचं तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला असेल. रिपीट नाही सर तुमचा आवाज आला नाही. रिपीट करतो डोंट वरी. Complete the projections of line RS if its true length is 70 mm, if its true length is 70 mm, comma, its grade is minus 60%, its grade is minus 60% with respect to S, with respect to S, and it's a bearing north 45 degree east, north 45 degree east with respect to S, with respect to S. Full stop. Find the true inclinations of the line. Find the true inclinations of the line. Find the true inclinations of the line. Full stop. Consider point R. Consider point R 10 mm away from 10 mm away from HP and VP. 10 mm away from HP and VP. 10 mm away from HP and VP. Noted? Yes, sir. ओके. तर हे सगळं विचारपूर्वक हे सॉल्व करा. लाईन कुठल्या साईडला झुकते वगैरे जजमेंट घ्या. त्याप्रमाणे सर्व प्रोजेक्शन्स कंप्लीट करून थीटा आणि फाय तुम्हाला डिटरमाइन करायचं. ओके. आय होप every student will solve this example and they will share on my WhatsApp. Okay. Shall we stop here? Okay. I will request to our Lotke madam to take the attendance because today morning I took the responsibility to collect the attendance. So I will request Lotke madam to take the attendance and she will forward to me. Okay. Now 55 strength is there for this session.
Okay, you can take break. I will close the meeting.